अवघ्या एका मिनिटात मिरचीची कुरकुरीत अशी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. जेवताना तोंडी लावायला असा हा पदार्थ असेल, तर जेवणाची लज्जत ही नक्कीच वाढेल. फक्त 1 ते 2 मिनिटात तयार होणारा झटपट असा मिरचीची कुरकुरीत भजी आज आपण बनवणार आहोत. तीही अगदी वेगळ्या पद्धतीने. नेहमी तीच भजी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर आजची ही भजी नक्की ट्राय करा. चला बघूया रेसिपी. तर रेसिपी बनवण्यासाठी आपण मिरची जी घेतली आहे, जी भजी बनवण्यासाठी मोठी मिरची वापरतो, तीच मिरची आहे. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कापून घ्यायची आहे. अखंड अशा मिरचीची भजी तुम्ही नेहमीच खाल्ली असतील, पण ह्या मिरचीची अशी कुरकुरीत भजी खाऊन बघा. मिरची कापताना त्यातल्या बिया वेगळ्या काढून घ्यायच्या, कारण बऱ्याच वेळा मिरची ही बियांमुळे खूप तिखट लागते आणि ती तिखट लागू नये, त्याचा तिखटपणा कमी व्हावा यासाठी आपण या बिया काढून घेतल्या आणि बारीक तुकडे केल्यामुळे मिरची तळल्यावर अगदी छान अशी कुरकुरीत होते. म्हणूनच मिरची आपण कापून घेतली. सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या आहेत. त्यातल्या बिया काढून घेतल्या. मिरच्या कापून झाल्या की त्यामध्ये पाव चमचा ओवा घालून घेतला, पाव चमचाच हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. म्हणजे अगदी पाव चमचाच मीठ घातलं आहे. मी ज्या मिरच्या घेतल्यात त्या पाव किलो आहे, त्यासाठी अर्धा कप बेसन पीठ घेतलं. अर्धा कप बेसन पीठ एवढ्या मिरच्यांसाठी पुरेसं आहे. त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग यामध्ये घालायचा आहे एक सिक्रेट पदार्थ, तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्याने ही भजी अगदी चविष्ट होतात. आणि अशा प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. मिरचीची भजी तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल. आता यामध्ये पाणी न घालता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मात्र लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. बॅटर एकदम पातळ भिजवायचं नाही. पीठ भिजवताना मात्र पाणी अगदी हलकंसं घालायचं आहे, म्हणजे लागेल तसंच पाणी घालायचं. खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. कारण आपल्याला जे पीठ आहे ते एकदम पातळ भिजवायचं नाही, थोडंसं घट्टसरच हवं. भजी बनवताना जसं आपण बॅटर भिजवतो तसं न भिजवता लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून हे बॅटर बनवायचं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये आपण ही मिरचीची भजी तळून घ्यायची. गॅस मध्यम आचेवरच ठेवा, म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत भजी तयार होतात. अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये ही भजी तयार होतात. बनवायला जितकी सोपी आहे, खायला तितकीच चविष्ट आणि अशी वेगळ्या चवीची ही मिरचीची भजी एकदा नक्की ट्राय करा. घरातले सगळेच अगदी आवडीने खातील. नंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवून ही भजी आपण छान कुरकुरीत अशी तळून घेतली. जेवताना अशी भजी असेल तर तुमच्या जेवणाची लज्जत ही नक्कीच वाढेल. अवघ्या 2 ते 3 मिनिटात तयार होणारी मिरचीची ही भजी खायला जितकी चविष्ट आहे, बनवायला तितकीच सोपी. आणि मस्त अशी कुरकुरीत ही मिरचीची भज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.